Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, to be continue with subject research methodology. We have started chapter number 2, that is data collection and processing. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about what do you mean by primary data, and we will also discuss about characteristics or features of primary data. As we all know that there are two methods of data collection. The first one is primary data and second one is secondary data. Meaning of primary data. Primary data constitute first-hand information which is collected for the first time in order to solve research problem. It is data collected from primary sources which are original sources. Primary data याचा अर्थ फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन त्याला प्रायमरी डेटा असं म्हणतात. रिसर्च प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जी माहिती एखादा रिसर्च प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी पहिल्यांदा ज्या माहितीचं कलेक्शन केलं जातं पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाइम यापूर्वी कोणी केलं नाहीये आणि आपण केलं असं तर इट इज कॉल्ड प्रायमरी डेटा. दिस डेटा इज कलेक्टेड फ्रॉम प्रायमरी सोर्सेस. प्रायमरी सोर्स म्हणजे उगमाच्या ठिकाणाहून किंवा ओरिजिनल सोर्स तिथून ही माहिती गोळा केली जाते. रिसर्चर हिमसेल्फ कलेक्ट प्रायमरी डेटा और कलेक्ट इट थ्रू ट्रेन असिस्टन्स. म्हणजे स्वतः रिसर्चर जाऊन ही माहिती गोळा करतो किंवा त्याचा एखादा ट्रेन असिस्टंट म्हणजे त्याचा सहकारी असतो जो तज्ञ असतो त्यातला आणि तो जाऊन माहिती गोळा करतो त्याला प्रायमरी डेटा असं म्हणतात. सच डेटा आर नॉट कलेक्टेड अर्लियर बाय एनीबडी फॉर एनी पर्पजेस. बघा मगाशीच मी म्हटलं जी फर्स्ट टाइमच माहिती गोळा केली जाते यापूर्वी ती कोणीही गोळा केलेली नाहीये, कोणीही कोणत्याही कारणासाठी ती माहिती गोळा केली नाहीये. फर्स्ट टाइम अशा प्रकारची माहिती गोळा केली जाते. इट इज कॉल्ड प्रायमरी डेटा. इट इज फ्रेश डेटा कलेक्टेड फॉर फर्स्ट टाइम डायरेक्टली फ्रॉम रिस्पॉन्डंट. म्हणजे अगदी पहिल्यांदाच रिस्पॉन्डंट कडनं ही माहिती गोळा केली जाते. Primary data is important as it gives reliable, factual, first-hand information for research purpose. म्हणजे प्रायमरी डेटा हा फार महत्वाचा आहे कारण प्रायमरी डेटामुळे आपल्याला रिलायबल, विश्वसनीय, फॅक्च्युअल म्हणजे खरी माहिती, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते रिसर्च पर्पजसाठी. Researcher collect primary data as per the need of his research project and from the source or sources which he considered appropriate. म्हणजे रिसर्चर पहिल्यांदाच प्रायमरी डेटा कलेक्ट करतो ऍज पर द नीड ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. रिसर्च प्रोजेक्टच्या गरजेनुसार हा प्रायमरी डेटा कलेक्ट केला जातो अँड फ्रॉम द सोर्स ऑर सोर्सेस विच ही कन्सिडर्ड ऍप्रोप्रिएट. असे सोर्स जे त्याला योग्य वाटतात अशा सोर्स कडनं तो माहिती गोळा करतो. प्रायमरी डेटा कलेक्शन इज टाइम कन्झ्युमिंग अँड कॉस्टली. म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्शन हे वेळ खाऊ आहे, खर्चिक आहे. ॲप्रोप्रिएट ऑर्गनायझेशन, वेल ट्रेन स्टाफ, सुटेबल क्वेश्चनियर एटसेट्रा आर आल्सो नेसेसरी फॉर प्रायमरी डेटा कलेक्शन. म्हणजे योग्य संस्था, वेल ट्रेन स्टाफ, सुटेबल म्हणजे योग्य अशी पूरक अशा प्रश्नावली या सगळ्या प्रायमरी डेटा कलेक्शनसाठी आवश्यक असतात. Primary data are collected for detailed information on certain aspect of research project. बघा काय म्हटलंय, प्रायमरी डेटा आर कलेक्टेड फॉर डिटेल इन्फॉर्मेशन. आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल सर्टन आस्पेक्टशी रिलेटेड तर अशा वेळेला प्रायमरी डेटा कलेक्ट केला जातो. सच डेटा आर ऑल्सो कलेक्टेड वेन सेकंडरी डेटा अवेलेबल आर ओल्ड, आउटडेटेड ऑर इनएडिक्वेट. म्हणजे ज्या वेळेला सेकंडरी डेटा हा जुना झालेला असतो, आउटडेटेड असतो किंवा अपुरा असतो अशा वेळेला प्रायमरी डेटा कलेक्ट केला जातो. प्रायमरी डेटा आर ऑलवेज फंडामेंटल, ओरिजिनल,
fresh, genuine as data are collected directly from original sources. बघा, हे सगळे प्रायमरी डेटाचे गुण सांगितलेले आहेत, की हा प्रायमरी डेटा कसा असतो, तर मूलभूत असतो, फंडामेंटल आहे, ओरिजिनल असतो, तो फ्रेश असतो, जेन्युइन असतो, विश्वसनीय असतो आणि ओरिजिनल सोर्सेस कडनं तो गोळा केला जातो. Researcher has to take maximum possible care while collecting primary data. Primary data collect करत असताना रिसर्चरने योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं. Moreover, researcher is fully responsible for any deficiency or mistake in primary data collected by him. म्हणजे प्रायमरी डेटामध्ये डेफिशियन्सी म्हणजे काहीतरी कमतरता असेल तर किंवा चूक असेल तर त्याला रिसर्चर रिस्पॉन्सिबल असतो. द क्वालिटी ऑफ रिसर्च वर्क विल बी ॲडव्हर्सली अफेक्टेड इफ प्रायमरी डेटा कलेक्टेड इज इनॲडिक्वेट, अनरिलायबल, इनकम्प्लीट. म्हणजे काय म्हटलं की क्वालिटी ऑफ रिसर्च वर्कची जी क्वालिटी आहे ती प्रायमरी डेटावर अवलंबून असते. जर प्रायमरी डेटा हा पुरेसा नसेल, अनरिलायबल असेल, इनकम्प्लीट असेल, तर अशा वेळेला क्वालिटी ऑफ रिसर्च वर ऍडव्हर्स परिणाम म्हणजे विपरीत परिणाम होतात. नाऊ वी विल डिस्कस अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स or features of primary data. First one, primary data are qualitative data collected for first time systematically and also by using suitable method. म्हणजे प्रायमरी डेटा हा क्वालिटेटिव्ह डेटा आहे, तो फर्स्ट टाइम सिस्टमॅटिकली गोळा केला जातो योग्य असं मेथड वापरून. इट प्रोव्हाइड्स द बेसिक अँड फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन फॉर रिसर्च पर्पज. म्हणजे याच्यातनं आपल्याला बेसिक आणि फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते. प्रायमरी डेटा सेकंड वन, प्रायमरी डेटा आर कलेक्टेड एक्झॅक्टली ॲज पर द डेटा नीड्स ऑफ रिसर्च वर्क. रिसर्च वर्कला जशी माहिती हवी आहे तशा प्रकारची माहिती गोळा केली जाते. प्रोजेक्ट अंडर कन्सिडरेशन, इट प्रोव्हाइड स्पेसिफिक अँड अपडेटेड इन्फॉर्मेशन फॉर अनालिसिस. म्हणजे प्रायमरी डेटाच्या माध्यमातून आपल्याला स्पेसिफिक अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळते अनालिसिस करण्यासाठी. थर्ड वन, प्रायमरी डेटा प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल, रिलायबल, अपडेटेड इन्फॉर्मेशन फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन काढण्यासाठी विश्वसनीय अपडेटेड इन्फॉर्मेशन प्रायमरी डेटा कडून मिळते आणि ती व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असते. फोर्थ वन, कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा इज टाइम कन्झ्युमिंग. म्हणजे प्रायमरी डेटाची माहिती गोळा करण्यासाठी खूप वेळ लागतो अँड ऑल्सो कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. ही माहिती कॉस्टली सुद्धा असते, एक्सपेन्सिव्ह सुद्धा असते. वेल ट्रेन स्टाफ इज रिक्वायर्ड फॉर प्रायमरी डेटा कलेक्शन. सच डेटा कलेक्टेड इज ट्रीटेड ॲज रॉ डेटा. म्हणजे प्रायमरी डेटालाच रॉ डेटा असं म्हणतात. हा डेटा कलेक्ट करण्यासाठी हे वेल ट्रेन स्टाफची आवश्यकता असते. Primary data collection is costly due to staff requirement and paperwork involved. म्हणजे वेल ट्रेन स्टाफ लागतो आणि त्यामध्ये पेपरवर्क म्हणजे पेपरवर्क खूप आहे आणि यामुळे प्रायमरी डेटा हा कॉस्टली आहे. फिफ्थ वन, प्रायमरी डेटा आर कलेक्टेड बाय डिफरंट मेथड सच एज. आता कोणत्या कोणत्या माध्यमातून प्रायमरी डेटा गोळा केला जातो तर सर्वे, इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन. प्रायमरी डेटा आर नॉट इझिली अवेलेबल. सहज उपलब्ध नसतो. लाईक सेकंडरी डेटा सारखा हा सहज उपलब्ध नसतो. बट नीड टू बी कलेक्टेड थ्रू लेंदी प्रोसिजर. म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती लेंदी आहे. हेल्प ऑफ रिसर्च स्टाफ इज इसेन्शियल फॉर प्रायमरी डेटा कलेक्शन. प्रायमरी डेटा कलेक्शनसाठी रिसर्च स्टाफची गरज असते. सहावा कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रायमरी डेटा completes the gap in secondary data used in research project. It is superior to secondary data in many respect. म्हणजे प्रायमरी डेटा हा सुपेरियर आहे सेकंडरी डेटापेक्षा
ज्या वेळेला रिसर्च प्रोजेक्ट करत असताना सेकंडरी डेटा जो आपण वापरतो त्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप कंप्लीट करण्यासाठी प्रायमरी डेटा वापरला जातो. सेवन्थ वन, प्रायमरी डेटा कलेक्शन रिक्वायर्स प्रॉपरली ड्राफ्टेड क्वेश्चनायर. म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्शनसाठी योग्य असं क्वेश्चनायरची आवश्यकता असते. स्किल्ड, एक्सपिरियन्स अँड प्रॉपरली क्वालिफाईड पर्सोनेल, मॅनपॉवर. म्हणजे प्रायमरी डेटासाठी स्किल्ड, एक्सपिरियन्स आणि प्रॉपर क्वालिफाईड पर्सोनल्सची आवश्यकता असते. 8.1, प्रायमरी डेटा आर रिलायबल, अपडेटेड, ॲक्युरेट, डिपेंडेबल. म्हणजे तो विश्वसनीय आहे, अपडेटेड आहे, ॲक्युरेट पण असतो आणि आपण त्यावर डिपेंड राहू शकतो, प्रोव्हायडेड ॲडिक्वेट केअर इज टेकन व्हाईल कलेक्टिंग सच डेटा. पण कधी, जर तुम्ही योग्य काळजी घेऊन ही माहिती गोळा केली असेल तर. रिसर्चर कॅन चेक ॲक्युरसी ऑफ प्रायमरी डेटा ॲट टाइम ऑफ इंटरव्ह्यू. म्हणजे इंटरव्ह्यू घेत असताना प्रायमरी डेटाची ॲक्युरसी रिसर्चर चेक करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी डेटा म्हणजे काय ते बघितलं. प्रायमरी डेटा कॉन्स्टिट्यूट फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. जी माहिती यापूर्वी कधीही गोळा केली नाहीये, पण पहिल्यांदाच गोळा केली आहे आणि ओरिजिनल स्त्रोतातना किंवा ओरिजिनल सोर्स मधून ही जी माहिती आपण गोळा करतो त्याला प्रायमरी डेटा असं म्हणतात. ज्या वेळेला सेकंडरी डेटा पुरेसा नसतो आणि ती सेकंडरी डेटा मध्ये असलेली जी गॅप आहे ती गॅप भरून काढण्यासाठी प्रायमरी डेटा वापरला जातो. तर प्रायमरी डेटाचे आपण फीचर्स काय आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते पण आपण बघितलं की इट इज क्वालिटेटिव्ह डेटा. हा क्वालिटेटिव्ह डेटा आहे. त्याच्यानंतर रिसर्च वर्कच्या गरजेनुसार एक्झॅक्टली ॲज पर द डेटा रिसर्च वर्क डेटा इज कलेक्टेड. म्हणजे जसं रिसर्च वर्क आहे तशा प्रकारचा डेटा हा गोळा केला जातो आणि फॉर दॅट रिसर्च ओनली इट इज कलेक्टेड. नंतर तो इतर ह्याच्यासाठी सेकंडरी डेटा होतो, इतर गोष्टीसाठी वापरला की. तर हा प्रायमरी डेटा रिलायबल असतो, अपडेटेड इन्फॉर्मेशन यामध्ये असते. साहजिकच आहे की हा डेटा गोळा करण्यासाठी खूप वेळ लागतो, लगेच हा उपलब्ध होत नाही. दॅट्स वाय इट इज टाइम कन्झ्युमिंग, कॉस्टली अँड एक्सपेन्सिव्ह. कॉस्टली आणि एक्सपेन्सिव्ह का आहे, तर त्याला वेल ट्रेन स्टाफची आवश्यकता असते किंवा रिसर्च असिस्टंट लागतो. पेपर वर्क जास्त इन्व्हॉल्व आहे. हा डेटा इझिली अवेलेबल नाही, सहज उपलब्ध होऊ शकत नाही. पण प्रायमरी डेटा कम्प्लीट्स द गॅप बिटवीन सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा मधली गॅप पूर्ण करण्याचं काम प्रायमरी डेटा करतो. आणि प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी प्रॉपर क्वेश्चनायर तुम्हाला ड्राफ्ट करावे लागते. प्रायमरी डेटा हा रिलायबल आहे, अपडेटेड आहे, ॲक्युरेट आहे आणि डिपेंडेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये टू डिस्कस अबाउट advantages or benefits of primary data, limitations and disadvantages of primary data, and importance of primary data. Till then, thank you. Happy learning to you.